राज्यघटनेला स्वीकारलं नाही ते मनुवादी. ज्यांनी कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि पुतळा स्वीकारला नाही ते खरे मनुवादी. ज्यांनी कधीही आमचा शिवराज्याभिषेक नाकारला ते खरे मनुवादी. ज्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीला विरोध केला ते खरे मनुवादी. ज्यांनी छावा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावरील होता त्याच्या विरोधात आंदोलन केलं ते खरे मनुवादी. ज्यांनी आमच्या शिक्षणाचे प्रथमतः महिलांना दारे उघडे करून देणाऱ्या त्या महान क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना त्रास दिला, यांच्या शाळेवर दगडफेक केली ते खरे मनुवादी. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम जयंती नाकारली, त्या जयंतीला विरोध केला ते खरे मनुवादी विचारसरणीचे लोक. आणि नुकताच या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये प्रदर्शित होणारा फुले चित्रपटामध्ये मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने झाले. हे गाणं कॅन्सल करणारे हे खरे मनुवादी. यांचा मनुवाद प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून आलेला आहे. यांचा आजचा विरोध नाहीये मित्रांनो, यांचा खूप पूर्वीचा विरोध आहे या समाज सुधारकावर. या समाज सुधारकांनी यांचं काय केलेलं आहे, यांचं काय गाठोडं बांधलेलं आहे? काहीच नाही. कारण की यांचं नाव, यांचे जे लोक आहेत हे खालच्या दर्जाचे होतील म्हणून हे आपल्या महापुरुषांना त्रास देण्याचं काम करतात. नुकतंच ग्वालियरमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या न्यायालयामध्ये मूर्तीला विरोध करणारे ते खरे मनुवादी. तुमचा मनुवादीपणा हा खूप पूर्वीचा आहे. हे सर्व महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश ओळखतोय. कारण की आमच्या फुले चित्रपटाला तुम्ही विरोध केला. फुले चित्रपटामधील काही क्लिपा तुम्ही काढून टाकायला लावल्या. महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य खूप महान आहे मित्रांनो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य खूप महान आहे मित्रांनो. त्यांनी या महिलांना प्रथमतः शिक्षणाचे दारे उघडून करून दिलेले आहेत. महिलांना त्यांच्या मूलभूत हक्काची जाणीव करून दिलेली आहे. आणि हे मनुस्मृतीवाले, हे मनुस्मृतीच्या आड राजकारण करणारे लोक या मनुस्मृतीचा सहारा घेऊन या महापुरुषांना कधीही विरोध करण्याचं काम करतात मित्रांनो. वेळीच आपले डोळे उघडले नाही तर हे मनुवादी विचारसरणीचे लोक कधी या देशामध्ये भारतीय राज्यघटनेला स्वीकारणार नाहीत, कधी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वीकारणार नाहीत, कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारणार नाहीत, कधीही महात्मा ज्योतिबा फुले यांना स्वीकारणार